सकाळचे 7:30 वाजल्यात आणि आमचा सगळा रेडी आहे. आता आम्ही इकडनं निघणार पुढे जायला हॅव्लॉगसाठी. बॅग आमच्या आधी जातील, आमच्या आधी जे आम्हाला बाहेर काढून ठेवायचे आहेत. पोर्ट ब्लेअरला होतो कालचा दिवस. आता परत येताना इकडे असू आम्ही शेवटचे 2 दिवस का शेवटचा 1 दिवस. आता 2 दिवस हॅव्लॉग आणि मग नील आयलँड असं काय काय करत पुढे. आणि हो बघ बास्केटबॉल प्लेअर याची बाजूला उभा राहा. आयुष्य बाजूला उभा ओळख करून दे बाबा. पहिल्यांदा आयुष मला मार्का दिसला आहे गे एकेकाची प्रत्येकाचं चाललंय. हा चावी घेऊन चल जोडीला. चावी नाही फोन थांबा. तर ब्रेकफास्ट करायचा आणि मग पुढे बोटकडे आधी एक मिल आहे. मिल साईटसिंग आहे मिलला आणि मग तिथून हॅव्लॉग. पास्ता अंडा इडली वडा डोसा फ्रूट्स डेंजर केला आहे. इथे स्वीट्स केक्स कॅरेट केक इडली पास्ता अँड केक्स लाईट काय सगळ्यांचं चाललंय ब्रेकफास्ट. बाकीचे घेत आहेत पण आपण खाऊ. पाऊस चालू झाले बरं. पाऊस सगळे लॉबीमध्ये बसले ना आता हे पॉईंटला. बाहेर पाऊस चालू झाले. बराच वेळ लॉबीत घालवल्यानंतर पाऊस फायनली थांबला आणि आता एक छोटीशी सिनिक जर्नी आमची वाट बघत होती. एव्हरीवन इज रेडी. सुनता नहीं मैं ज्यादा बोले जो जहां मेरे दिल में बड़ी अशांति. मेरा बस चले तो रोज संडे हो यहाँ पर जनता नहीं ये मानते. बुरी नजर वाले तेरा भी हो भला रे तू मेरे साथ गा ले जरा. मैं जिंदगी की विंडो सीट पे चला हूँ दिल की मस्त बीट पे. ये धड़कने हैं रिपीट पे. मेरा बस चले तो रोज संडे. माझा एस्टेट शॉर्ट आहे. आता पोचलो आम्ही मिलवर. मिल आहे तिथे त्या पॉईंटला. ती साईट सीइंग करून मग हॅव्लॉगला. पप्पाला पाणी लागलं मी येतो. दोन्ही साईडला समुद्र. काय गाडीत आहे बसमध्ये एक ठेवळी चालत हे साईडनी चालत साईड. बॅगिंग टाक ना तुझ्या. सगळ्यांना मग काय दिलं घालायला. बॅगिंग टाक. हो मिल वर्कर्स चलो क्या काटने का है. चलो इसका काढो. मिलमध्ये घुसताच आम्हाला या म्युझियममध्ये आणलं. तिथे या पूर्ण आयलँडची हिस्ट्री होती. हा आयलँड केवढा छोटा आहे. ॲक्च्युली ही 100 मिलच आहे या आयलँडवर. एवढाच तो आयलँड आहे
आणि हे बघितल्यानंतर आम्ही बघितला जॅपनीज बंकर. 3 साल के लिए सेकेंड विश्व युद्ध के दौरान पे 1942 टू 1945 के पीरियड पे जापान ने अंडमान को कैप्चर कर लिया. जापान जब अंडमान पे 3 साल जब अंडमान पे थे, उनको अंडमान से हटाने के लिए ब्रिटिशर ने वॉर करना पड़ा. उस वॉर पे ब्रिटिशर ने पूरी अंडमान पे उन्होंने करीब 400 से ज़्यादा बॉम्ब गिराए थे. चल बंकरच्या आतमध्ये बघूया. जॅपनीज बंकर. अरे तुझ्या आहे पुढे. बाबा यो बघ. बॉम्ब पडले. हो चला संपला त्याला बंकर. पण तुला जॅपनीज धरतील. मागून जॅपनीज धरतील. जॅपनीज बंकर बघितल्यानंतर आम्ही वूड कटिंग प्रोसेस, फिनिशिंग हे सगळं बघितला. बरेचसे फोटोज पण काढले मिलचे. सो ही छोटीशी साईट सीइंग करून आम्ही इकडनं लगेच निघालो फेरीकडे जायला. पोचलो आम्ही जेटीला. आता इकडनं बोट करून हॅव्लॉक आयलंड 12ची आहे. सध्या 11 वाजून गेलेत. थोडा वेळ थांबून 12ची बोट घेऊन 2ला हॅव्लॉक आयलंड. 2:30. चलो. कधीपासून आम्ही इथे वेटिंगला होतो. आता आमचं आले फेरीचा. तो लाईनला लागायचा. सगळे केसरीवाले. चला. जेटी वातावरण पण क्रेझी बाहेर. बॅग्स दिले तिथे. चलो. चला. हे असे सीट्स आहेत. आपला कुठला सीट आहे बघायला लागेल आणि बसून घ्या. आता पुढचे 2 तास आम्हाला या फेरीत काढायचे होते. फेरी तशी निघाली. सगळ्यांनी बाहेरचा व्ह्यू एन्जॉय केला आणि मग जे झोपले ते डायरेक्ट हॅव्लॉकला उठले. बॅग भेटली. एवढे गर्दीत तर बॅग घ्या. टेम्पोत द्यायची. केसरी केसरी केसरी. ह्याच्यातून बॅग जाते आमचे जातील आणि मग आम्ही बसमध्ये. आता बघ. आता पाणी तुझ्या हिशोबात कलर वेगळा आहे बघ. टर्कोइज ब्लू. हे बारीक पोराला मजा आली. फ्लॅश घेऊन फिरते. चलो गाडी पण भेटली. बघता बघता आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलो. सिल्वर सँड बीच रिसॉर्ट. बट पहिला आपण जेवणावर फोकस करू. कारण आम्हाला इकडनं डायरेक्ट निघायचं आहे पुढच्या साईट सीइंगसाठी. जेवण रेडी. आपला रोटी, मशरूम नाही, सोयाबीन आणि वाटाण्याची भाजी आहे आणि पनीर बटर मसाला. बाकीचे येत आहेत घेऊन.
आता शिकशील जेवण. Sophisticated आहे. चढलो आणि उतरलो ॲट राधानगर बीच. आता इथून पुढे जायचं आहे चालत. हे मार्केट आहे, दुकानं आहेत, बट इथे शॉपिंग आता नाही करू शकत. तो बोला येताना करा, इथून सरळ जाऊन बीच आहे. ते साईडला पुरा कालोख घातले ते पूर्ण लाईन. पाऊस पडते पूर्ण. झाला आमची आरती लोक गेली बाहेर. आता आम्ही चाललो. वीज चमकायला लागली. आता पाऊस पडेल. मागं फुल पावसाचा माहोल झाले. हल्लो हल्लो पुढे येते. आता बाहेर जाऊ. चेंजिंग जिथं चेंज करत होतं तिथं असतील सगळी. तेच ना, पुढं पुढे येत चाललंय अख्खा. तो कुठे होतं ती लाईन मी मागाशी दाखवली तर आता केवढी पुढे आहे. सनसेट बघा देवानी पण नाही. तुझा सनसेट तर गायबच झाला. देवानी पण ये पकड के साथ हा बरोबर. पाऊस चालू झाला. पाऊस चालू झाला. पाऊस चालू झाला. तर श्रीहरीमध्ये कुठेतरी आहेत पुढं चहा प्यायला. तिथे गेलाय. फुल जोरात पाऊस चालू झाले. परला जर असा थांबला आम्हाला निघायला भेटला. इकडे इकडे आशिष इथे. आशिष दादा इथे 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 इथे. श्रीहरी श्रीहरी श्रीहरी. चलो झाला सगळा. अंधार पण झाला. मला तर बघ कसं याच्यात झूम नाही ना, जवळून जायला लागेल. आलो आलो हॉटेलवर आलो. आली सगळी. त्यांनी ब्रीफ देत लावले. उद्याचं काय कसं काय. नाही मी नाही. हॅलो आता बघू आपले रूम. फायनली किती वाजले. 7 वाजायला आले. आत्ता रूममध्ये अख्खा दिवसातून. फ्रेश झालो. परत नॉर्मल कपडे घालून आता जेवायला खाली येणार. पसारा घातलेच सगळा तसा रे तसाच. ते तर काही सुधारणार नाही. घाई झाली आता. चप्पल घेऊन दे ना आता. चलो बघू काय आहे आता जेवायला. हे काय आहे. मिक्स व्हेज, देन व्हेज मंचुरियन, राईस दाल. आज फिश करी. फिश करी. ओके. मंचुरियन रोटी फिश करी. बाकी सगळी पण आली आता जेवायला. आणि मग ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन होता.
त्याची केक कटिंग केली. चालतंय पण तो संपत नाही. इथंच बीच आहे. डिफरंट आता वाळू चालू झाली. वाळू समुद्र शांत आहे का? मोडाला लाव ए गपे. ग्रीन झाली लाईट ग्रीन. आता तर पुढं विजिबिलिटी नाही. याला केवढीच येईल. मोठी झाली आहे काय आवाज नाही समुद्र पाणी अख्खा गेले. शांत. काय काय दुसरा काय ते पहिले मच्छी आहे रे काही नाही रे. मच्छी नाही असंच आहे पाला काहीतरी नाही उडते काहीतरी उडते नाही ते बघ ना भाई कसं ब्लॅक वाटतं समोर. अरे पाणी चोरी यहाँ पर बड़ा वाला हाँ छोटे छोटे मच्छी बारीक मासे आहेत. यहाँ पर बड़ा वाला हे बघ हे दोघं बघ. आगून जातो